एकीकडे माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला आणि माणिकराव कोकाटे हे मंत्रिमंडळातनं आऊट झालेले आहेत हे तर स्पष्ट आहे। मग त्याच माणिकराव कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडेंची वर्णी लागेल अशा चर्चा जोर धरू लागल्या आणि धनंजय मुंडे हे दिल्लीला जाऊन अमित शहांसोबत खलबत केल्याचा एक फोटो सुद्धा समोर आला। पण बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराडचं नाव पुढे आलं आणि हा कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याची माहिती पुढे आल्यावर धनंजय मुंडेंना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यामुळे अशा धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद दिलं तर आपण उपोषण करू असा इशारा राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय। त्यामुळे मुंडेंच्या परतीचा मार्ग तितकासा सोपा नसेल आणि त्यामुळे अर्थात अजितदादांची डोकेदुखी वाढेल याची चर्चा आहे। तर धनंजय मुंडेंना जर मंत्रिपद दिलं गेलं तर आपण बीडमध्ये जाऊन उपोषण करू असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। पण सुप्रिया ताईंवरती उपोषणाची वेळ येणार नाही असं अमोल मिटकरी म्हणतात। मी एक गोष्ट तुम्हाला खूप प्रांजळपणे कबूल करते की काल जेव्हा ते भेटले या देशाच्या गृहमंत्र्यांना मला थोडंसं वाईट वाटलं। याचं कारण असं की ज्यांच्यावर इतक्या टोकाचे आरोप झालेले आहेत ते सिद्ध नाही झालेत हे मी मान्य करते, पण आरोप तर झाले आणि ह्याच सरकारने त्यांचा राजीनामा घेतला। त्याच्यामुळे काहीतरी तथ्य असल्याशिवाय कसा सरकार राजीनामा घेईल। आणि ह्या पार्श्वभूमीवर मला खरं तर आश्चर्य वाटलं की अमितभाईंनीही त्यांना भेट कशी दिली, काय कारण झालं माहिती नाही। धनंजय मुंडे साहेबांनी जी अमित शहांची भेट घेतली होती ती ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र परळी वैजनाथ याच्या विकासाच्या अनुषंगानं त्यांनी ती भेट घेतली होती। त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न घेऊन ते गेले होते आणि त्याच वेळेस ही घटना घडली की माणिकराव कोकाटेंना पकड वॉरंट कोर्टाने दिला। त्याच्यामुळे या घटनेचा दुरान्वय काही संबंध नाही। बातम्या चालवल्या गेल्या। आता सुप्रियाताई सांसद आहेत, उत्कृष्ट संसदपटू आहेत, ज्येष्ठ एक राजकीय नेते आहेत। मला असं वाटते की बीडमध्ये जाऊन उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।